सुनील तटकरे ज्याप्रमाणे शरद पवारांना भेटले त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर भेटले. त्यामुळे एकजूट राहणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये की फूट पडणार हा प्रश्न आहे. आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेलं अर्थमंत्री पद अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे गमवावं लागलेलं आहे. परंतु एक राजकीय समझोता म्हणून ते पद का मागू नये आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे त्या बाबतीत का आग्रही नाहीत असा एक प्रश्न सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेला आहे. विशेषतः राष्ट्रीय महासचिव खासदार पार्थ पवार यांनी जो काही संकोच केलेला अधिकारांच्या तटकरे आणि पटेलांच्या, त्यामुळे या दोघांची मोठी गोची झालेली आहे. सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. मग 42 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. मग मी 2 वेळेला खासदार म्हणून कसा निवडून आलो, 5 वेळेला आमदार म्हणून कसा निवडून आलो, मंत्री कसा झालो वगैरे वगैरे त्यांनी आत्मविश्वासाने सांगण्याचा काल प्रयत्न केला तटकरेने. त्यांना मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या समोर काहीही जास्त बोलता येत नाही. विलिनीकरण असेल, अर्थ खातं असेल, कुठल्याच बाबतीत बोलायचं नाही. विलिनीकरणाला विरोधच करायचा आहे. आणि आता तर सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी थेट सांगितलेले की विलिनीकरण होणार नाही, त्यामुळे प्रश्नच नाही. तटकरे हे नेमकं कुणाचे आहेत? ते शरद पवारांचे आहेत, देवेंद्र फडणवीस यांचे आहेत, प्रफुल्ल पटेल यांचे आहेत की कुणाचे आहेत हा प्रश्न आहे. आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. मी कागदपत्र वाचतच राजकारण केलेलं आहे असं काल तटकरे पत्रकारांना म्हणाले. याचा अर्थ काय झाला की पार्थ पवार, तुम्ही जे काही पत्रव्यवहार करताय निवडणूक आयोगाशी आणि आमची पदं जी काही निष्कासित केलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही आहे. आम्ही 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये पुन्हा निवडून आलेलो आहोत आणि पुढे यथावकाश काय करायचं कागदांचं ते आम्ही बघू असं थोडक्यात तटकरे यांना म्हणायचं. दुसरा टोला त्यांनी पार्थ पवार यांना मारला. काय मारला की मी मागच्या दाराने आलेलो नाहीये, म्हणजे तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात, मी मात्र कसा निवडून आलेलो आहे हे आपण सुरुवातीला सांगितलं. म्हणजे तटकरे काल काय म्हणाले. आता सुनील तटकरे 3 वर्षानंतर एकदम अचानक त्यांना असं आठवलं की आपण ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांची भेट घेतली पाहिजे. 3 वर्ष काय आमची भेट होऊ शकली नाही, त्यामुळं मी आणि ते आजारी होते म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो असं तटकरे यांना सांगावं लागलेलं. प्रत्यक्षात ते कुठली विनवणी करण्यासाठी गेले होते हे काही वेगळं सांगायची गरज नाही. की पार्थला जरा समजावून सांगा, शेवटी ही राजकीय भूमिका आहे, पक्षाचं संघटन आहे आणि आम्ही अजितदादांच्या साठी जे काही बाहेर पडलो, जे काही केलं त्याच्याबद्दल आम्हाला एकट्याला दोष देऊ नका. जे काही झालेलं आहे आता मागे तर काही वळून पाहता येणार नाहीये, परंतु पुढे आता जायचंय तर त्या दृष्टीने थोडंसं आमच्या पाठीशी तुमचा हात असू द्या अशी विनंती केल्यानंतर शरद पवारांनी जे विधान केलं की तटकरे हे प्रदेशाचे कसे अध्यक्ष होते, त्यांनी कसं काम केलेलं आहे त्यांचं कौतुक केलं, तसं पटेलांचंही केलं की ते माझ्याबरोबर कसे होते वगैरे ते सगळं सांगितलं. म्हणजे हे दोघं भेटायला आल्यामुळे शरद पवारांनी त्यांचं एक कर्तव्य पार पाडलं की बाबा हे तुमचं कौतुक आता हे झालं. इकडे काय की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस विलिनीकरणाच्या संदर्भात सुरुवातीच्या काळामध्ये जे वक्तव्य करतात, म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 31 जानेवारीला शपथविधी झाला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींचा. त्याच्यानंतर काय बोललेले विलिनीकरणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस, ते म्हटले की हे विलिनीकरणाचा विषय येतच नाहीये आणि आमच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आहे, आम्हाला विचारल्याशिवाय ते तसा निर्णय घेऊ शकत नाही.
बरं, अजितदादा पवार हे माझे चांगले मित्र होते. ते एकदा एका शब्दानेही कधी विलिनीकरणाच्या संदर्भात बोललेले नाही. मग प्रसार माध्यमांमध्ये तुम्ही जे बोलताय, म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे, की विलिनीकरण होणार होतं, त्यांना मान्य होतं, मग ते कशा बैठका झाल्या वगैरे, त्याला काय अर्थ नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेला खोडून काढलं होतं. आणि आता जे काही ठरलेलं आहे, म्हणजे स्वतः शरद पवार यांनी ठरवलेलं आहे, योग्य वेळ आल्याशिवाय काही करायचं नाही. भला आपला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर या नाता अर्थाने आता ताबा आहे, त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. 27 ती शाबूत ठेवायची काही दिवस, 2029 तिथपर्यंत ठेवायचं आहे, ऐन वेळेला बघू, असा त्यांचा होरा आहे. कारण राजकारणामध्ये हे सगळे जे धुरंधर नेते योग्य वेळ आल्याशिवाय मोठा निर्णय घेत नाही. अचानक आम्ही निर्णय घेतला असं ते दाखवतात, परंतु दीर्घकालीन दृष्टी यांच्यामध्ये प्रचंड असते. जसं आता देवेंद्र फडणवीस बघा, त्यांनी वर्षा बांगल्यावर तर सातारा दारं उघडेत, तटकरेंना आहेत, पार्थ पवारांना आहे, पटेलांना आहे, सगळ्यांनाच आहे. मग या तुम्ही भांडा आपसामध्ये, तुम्ही अगदी प्रसार माध्यमांमध्ये येईल इतपत भांडा, व्यवस्थित करा, तुमचे काय निवडणूक आयोगाशी व्यवहार करायचे ते तुम्ही करा. पण एक लक्षात घ्या की अर्थ खातं हे तुम्हाला मिळणार नाही, असं ते कृतीतून दाखवून देतात. मग दिलीप वळसे पाटील यांच्यासारखा एक अनुभवी नेता, जे विधानसभेचे अध्यक्ष होते, अर्थमंत्री होते, अभ्यासू आहेत, त्यांना ते का देण्यात येऊ नये? नाही सुनेत्रा वहिनींना अनुभव, तर ते तसं का मागितलं जात नाही, हा प्रश्न आहे. आणि याच्याविषयी जास्त चर्चा होते. दुसरी चर्चा अजून काय होती, की 22 आमदार शरद पवारांना भेटले, राष्ट्रवादी काँग्रेस. मग ते उमेश पाटील वगैरे त्यांनी टीका केली की असं कुठं झालंय का की सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षामध्ये जाणार, असं कुठं होत असतं का? असं काही झालेलं नाही. आणि मग हे सगळी काय की ती खुलासा करता करता दमछाक होतीये राष्ट्रवादी काँग्रेसची. म्हणजे सगळे भांडणं तर बाहेर येतात आहे, कागदावरचे भांडणं बाहेर येतात आहे, अजून काय पाहिजे? हे फक्त आरोप प्रत्यारोपापुरते मर्यादित नाहीयेत, हे असं येत आहे. दुसरीकडे आता काय, अजितदादा पवार यांचं निधन, मग अंजली दमानी यांचं वाक्य, ते रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, मग अशोक खरात यांचे काही दिवसात, त्या दिवसांमध्ये ते वापरलेले त्यांनी ते 4 सेल फोन वगैरे, असं काहीतरी जोडलं जात आहे. रोहित पवार यांनी जे काही बोलायचं ते बोलून टाकलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या संकटातून आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे बाहेर काढतात, की त्यांना तसंच वापरून घेणार आहेत. आणि सुनील तटकरे आणि पटेल यांच्या आता हातामध्ये राजकारण राहिलेलं नाही. देवेंद्र फडणवीस जसं म्हणतील तसंच त्यांना राहावं लागणार आहे. आणि वेळ, थोडासा वेळ काढावा लागणार. जसं आता मोठ्या जबाबदारीने तटकरे म्हणाले की आता जय आणि पार्थ हे तरुण आहेत, सक्रिय राजकारण ते करायला लागलेले आहेत, आम्ही अजितदादा पवार यांच्याबरोबर काम केलेलं आहे, यांना आम्ही योग्य वेळेला मार्गदर्शन करू, योग्य वेळेला आम्ही मार्गदर्शन करायला लागू वगैरे, असं ते बोललेले आहेत. आता उर्वरित काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील, त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होतील, म्हणजे आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील लवकरच, त्याच्यानंतर आता 2029, म्हणजे अजून 3 वर्षांनी त्याची सगळी तयारी करायची वगैरे, असं मी म्हणजे थोडक्यामध्ये मी आता पक्षाच्या कामात लक्ष घातलेलं आहे, असं तटकरे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे. इतकंच. तर आता बघूयात की पुढं काय होत आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे, किंवा त्यांना ज्या पद्धतीचं काम करून घ्यायचं आहे या सगळ्यांकडून, तर ते कुठं कोणत्या पातळीवर जात आहे हे आपल्याला लवकरच दिसेल. खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.